काय त्रास देतोय तू? काय त्रास देतोय मम्मीला? रेडी रेडी. दादा दीदीला हागी देऊन दे, जा दीदीला हागी देऊन दे. नो नो नाही नाही दीदी कसा असताय. दीदीला हागी देऊन दे, हागी. दीदी कशी करते बघा. हा जा दीदीला हागी देऊन दे. गोलू नो दीदी. दीदी नाही का दादा आहे का? गोलू गोलू तू बोलते ना फोनवर. गोलू गोलू दीदीला हागी देऊन दे, हागी. सेकंड दे. हेलो एवरीवन, गुड मॉर्निंग. दिस इज नेक्स्ट डे दुसरा. वेलकम बॅक टू माय चॅनल, वेलकम बॅक टू द न्यू व्हिडिओ. मी आमच्या किचन मध्ये उभा आहे आणि स्पेशली ते दाखवण्यासाठी जे मला खूप जास्त आवडतं. मम्मी सांगेल सगळ्यात आवडता आणि फेवरेट नाश्ता म्हणजे बाशी खिचडी. सगळ्यांचा नाश्ता झालाय बाय द वे, सगळ्यांनी पोहे खाल्ले. मला बाशी खिचडी आवडते. दादाने पण माझ्यासाठी कॉम्प्रोमाइज केलं. खिचडी मम्मी दोघांची का? हा ठीक आहे, सॉरी माय बॅड. दोघांची आमची खिचडी, कारण खिचडी जास्त असेल. अच्छा दुसरा डबा निघाला. आता पहिल्या याच्यात माझी होती, आता दुसरा निघालाय ते दादा खाईल. सो बाशी खिचडी आमच्या घरात सगळ्यांना आवडते. बोला बोला आज्ञा पट्ट्या का बुद्धा. असंच राहतो हा पोरगा, याला रडताना नाही बघितलं नाही. आता 2 दिवस झाले, दुसरा दिवस आहे. 1 सेकंद सुद्धा तुझ्यामुळे झालं, तुझ्यामुळे झालं. थँक्यू. झाली एडिटिंग झाली. इथे पण कामं चालू आहेत आमची, एडिटिंगची कामं चालू. ही आहे बाशी खिचडी. याच्या समोर कुठलाच नाश्ता बेस्ट नाही आहे. सबसे बेस्ट हमारी बाशी खिचडी. आणि आईचा असं छान. इकडे पण खाणं चालू आहे, इकडे पण खाणं चालू आहे. परी भेटला का ट्यूब? नाही. आमच्या परीला जो चटका लागलाय ना, त्याचा ट्यूब शोधते ती. मी सकाळी लावला होता, आता परत लावून घे बेटा. इथं जे बघ, इथं ठेवलाय कुठंतरी. आणि इथं आमचा दोघांचा पण नाश्ता चालू आहे. फायनली घरी येऊन गेलो. मी सकाळपासून जरा बाहेर होतो मित्रांसोबत आणि बाहेर फिरत होतो. व्हिडिओ कुठल्याही प्रकारचा शूट नव्हता केला, बट इथं आल्यानंतर एक चांगली गोष्ट दाखवतो. आणि ज्या गोष्टी आहेत आम्ही तिकडे राहून खूप जास्त मिस करतो. इथं आल्यावर त्या सगळ्या गोष्टी होतात. आईचा हाताचा पुरणपोळी, आज तो प्रोग्राम आहे आपल्या घरी, मेन प्रोग्राम रोजचा. त्यासाठी प्रिपरेशन चालू आहे, ते पण दाखवतो. आणि त्याच्या आधी आपल्या कामात सगळेजण कसे बिझी असतात ना, ते पण दाखवतो. आणि वरचा रूम किती फायदेशीर आहे आमच्यासाठी, ते पण दाखवतो. बाबा आज ऑफिसला गेले होते, घरी आल्यानंतर पण घराची काहीतरी कामं चालू होते. काय कशासाठी करताय? अच्छा, वायर खराब झाली होती म्हणून पप्पा घरच्या घरी बसून घेतात. घरी कुठलंही काम राहिलं ना, पप्पा सुधरून घेतात. बाहेरून कुठल्याही माणसाची गरज पडत नाही, काय नाही. हे बघा, ही वायर नवीन टाकली त्यांनी आणि ती घरच्या घरी सुधरून घेतली. हे एक झालं. इकडं आमचे काकाजी परी आणि गोलूला खेळवत आहेत. हे बघा, ही सायकल तशीचा तशी, त्याची रॅप पण नाही काढलेत. ऑलमोस्ट 1 वर्ष झाला असेल परीची सायकल घेऊन, अजून पण नवीच्या नवी. पुरणपोळी प्रिपरेशन आणि पुरणपोळी बनवणं चालू येतं. हे मांडे, हे तुम्ही दादाच्या ब्लॉगमध्ये खूपदा बघितलं असेल, त्याचं प्रिपरेशन चालू आहे. पण यावेळेस नवीन मेंबर्स बनवतात. आमच्या ज्या काकू आहेत त्या बनवतात आणि ते जरा डिटेल्स देतील यांचे. हा आंटी, हा सांगा जरा याची डिटेल्स सांगा. मांड्यांचं महत्व काय आणि मांडेच का बनवतो आपण असे चांगले जे फेस्टिवल असतात, मोठे फेस्टिवल असतात त्या दिवशी? हे मांडे खूप प्रसिद्ध आहेत आणि हे मांडे फक्त आपल्या खानदेशातच बनतात. आणि आमच्या खानदेशातले सण असे असतात की आम्ही त्यांना मांडेच बनवतो. म्हणजे परंपराच झाली, कुठलाही मोठा फेस्टिवल असला की मांडे बनवा. हा, हे बघा, खापरचे मांडे. खापरचा पुरणपोळ्या म्हणतो बेसिकली आपण. मला माहिती नाही किती लोकांना माहिती, पण लहानपणी आपण एक खूप जास्त बनवलं असेल, याला फटाकडी म्हणतात, कागदाची फटाकडी. याला असं करून सिंपल फोल्ड आहे आणि आपण आंघोळ वगैरे करून ऑलरेडी झालोय. बाकीचा जो मेन डेटा आहे किंवा मेन ब्लॉग आहे तो दादाचा तुम्ही बघून घ्या. मी थोड्या छोट्या क्लिप टाकेल ज्या चांगल्या असतील त्या, आणि त्याच्यानंतर मी निवांत भेटतो तुम्हाला. इतकं जास्त गरम होतं ना.
सगळे प्रोग्राम झालेत घरात, जेवढे पण देवाचे प्रोग्राम होते आमचं सगळ्यांचं जेवण पण झालंय. आणि आता आम्ही सगळे पण बाबा, काका, गोलू आम्ही सोडा प्यायला आलोय. आणि सोडाची दुकान इतकी जास्त जुनी ना, मी जेव्हा आईचा पॉकेटमध्ये पैसे चोरून यायचो ना, इथं 4 रुपयाला सोडा प्यायचा. आता माहिती नाही मला कितीला आहे, 10ला 15, 10ला आहे, 10 रुपयाला आहे. 4 रुपयाला आणि 3 रुपयाला होता, आता 10 रुपये झाले. आणि हे जे समोर मंदिर दिसतंय ना, शांतीधाम मंदिर, हे आणि कसं बाजूला हे खूप जास्त जुने मंदिर आहेत. जेव्हा आमचा जन्म झाला ना त्याचा आधीपासूनचे मंदिर आहे. आम्ही आलो आहेत आमच्या घराजवळ भयंकर फेमस आणि खूप जुनं चिश्तिया खमण हाऊस. तिथून खमण घ्यायला, ते पण लायलोन खमण म्हणतात. एक स्पेशल खमण असतं, कॅटेगरी असते. कानबाई मातेचा विसर्जनामध्ये खूप जास्त बिझी होतो, खूप दंगा केला, खूप मजा केली, खूप डान्स केला, मजा होऊन गेली. आता पटकन नाश्ता घेऊन जाऊ घरी, सगळे वाट बघते आपली. याच्यानंतर आपलं जे शीतल ज्यूस आहे फेमस, प्रत्येक वेळेस जे मी पितो ते पण आपल्याला घेऊन जायचं. वहिनी घेत लायलोन ना, यही फेमस आहे उधर. हे आईचं आवडतं. बाय गोलू काय दे, गोलू काय काय म्याऊ, कुठे म्याऊ? सोनी, सोनी काय दे, काय काय दे, काय दे, म्याऊ दे. किती क्यूट म्याऊ आहेत सगळे. बहुत बदाचे भाई. मला आता प्रश्न आला की जर ते बाहेर आली चुकून, अरे आवी जाए ना भाई, कितली बारीक छे. कुतरा पकड़ ले जाए એટલે અને આવી गई तो आप क्या करोगे? मैं भाग जाऊंगी इनको छोड़ के. ये दोनों लेके बैठेंगे म्याऊ म्याऊ कर. ए दोघे हात पकडा एक दुसऱ्यांचे. ए पला पला पला, आली आली आली. गोलू गोलू, आली आली आली. नाही मग नाही आली, बड्डा राहणार आहे. ते बघ ती मम्माला बघ कशी त्रास देते. ये शार्दी खेळती, मम्माला त्रास देते. चला चला, झालं का बघून? मी एकीच्या पायात नाही काही, माझे कुर्ता. अयो राम, हे किती, हे किती? हे 1 आहे, हे 2, हे 3. अरे येलो नाही, रेड येते, रेड.